याची इथला याची नट कोंडी लेकरी ते लोक आहे ना माय व्हाईट हाऊस टापल्यात बरं का ब्रॅक फेल होऊन मिळालो ना मी गावातला एक चांगला माणूस मिळाला पाहिजे ही राहू दे त्याची गुबड आईला आणि बाजाराला इकड्या निघाली ही गाडमी ना लोकांची वापरायचीच बंद केली बाई फिटार लोक नालायक झालेत चालले मी पेपरला हा चालले मी अरे कवर चालायचो पेपर बिपर हा शेवटचाच आहे आज शेवटचा पेपर आहे काय चालू आहे तू कवर पेपर देत बसती का अगं एवढी पेपर एखाद्याने टाकली असते ना सकाळची उठून बांगला बांधला असता तेवढंच करते आता तेवढंच राहिले आणि तू तोंड काय एवढं पाडलंय हा बोलत नाही काय नाही उगा फुसफुस करीत नुसती आता बोलू काय तुमच्याशी आखी लोक नाव ठेवितात म्हणतात मग तो बापला बाडीला बाडी आता तेच ऐकत बसते लोकांचं आणि बोलत बसते तुमच्याशी तुम्ही सगळे कुटाने करून टाकता सगळं मला नुसतं राहावं लागत ए तसलं नाही बोलायचं बरं का अरे लोकांचं ऐकते का बापाचं ऐकते तू अरे लोकांना आलाय की लोकांना आलंय की एक काम कर एवढं कळत आहे ना तुला हे पेपर बंद कर तू लगीन लावून देतो सरळ मी हा लगीन लावून देत आता तेवढंच राहिलं दे एखाद्या गबड्या बेबड्या याच्यात गळ्यात घालून मला तेवढी अक्कल आहे मला हा 4 सोयरिकी जमावली आहेत आणि माझ्या पोरीची जमवायची नाही का याला समजली काय काय प्यायचं बघ मला जरा काय प्यायचं बघ ते पिसवाड घेतलं निघाली बोंबलत पेपर फिपर करायला आता काय व्हायचं आहे अरे काय एवढ्या गोवाने घेऊन जाती हा पेपराला गहू बिवणी किती काय घरातला काय गाबड्यांचं खरं नाही राहिले रस्त्यातच बसले माणूस रस्त्यात म्हणजे काय डांबरी आहे का इथं हा का ट्रॅक्टर जाते तिथनं काही बोलत काय बावडवानी चप्पल सोडा मी बरं मला कॉलेजला सोडणार आहे का जाऊ मी काही काढा सोडितो थांब उग कॉलेज आणि फिलेज यार काय गे काय भाकर शिळी काऊन वाढली मला शिळे म्हणजे आता रात्रीचं उरलं होतं खातेच आणि तसं पण मला टाइम नाही आता मला इथं पेपरला टाइम झालेली टाइम नाही अरे अलेक्झांडरची अवलाद टाइम नाही म्हणजे बापाला तुकडा मोडाय टाइम नाही का तुला पण आहे ना आता कौपाशी तुम्ही हे बघ मला नाही कायचं असलं काय आणि चल तुला कॉलेजला सोडितो येऊन हा कॉलेज वाटतं काही नाही मी जाईन मी तुमच्या नादी लागली तर मग पेपर आहे तसंच राहीन काय तू तू जाईन हा चल दार लावून घे पाहिले चल आणि ते ठेव आतमध्ये येऊन आतमध्ये ढुके चप्पलेने काढीत आता अरे कुत्र्याला भाकरी टाकायच्या त्या बापाला चारिती का तू हा अक्कल आहे रे तुला लावते दार चोरी बिरी झाली तर मोकर माझ्या घरात लाखोचा माली हा ले पडलेत घरात तू आणि नको वाकडे करू तुला सकाळ सकाळ लागली बाळबाळ करायची सवय हे ना दिवस खराब करी ती मा या आईला ही गाडमी एक आहेत ना फिटर लोक त्यांची गाडमी देतात पण माई नीट करून देईन अजून अरे कुठं बोंबला थिंड ती कुठे गेली म्हणजे तुमची गाडी चालू होती का गाडी चालू होती का बाई माझ्या बापाची गाडी आहे काही हा ते फिटरची गाडी अरे फिटर लाभाड झालेत आजकाल बरं काय चालू आता चल अरे बस आधी काय ना तू गाड मग चालू आहे ना तुमच्या ना नादीच लागत नाही मा पेपर तुमच्यामुळे सगळं कॅन्सल होऊन जाईल मी चालले पेपरला ए यार थांबे आणि गाडी चालू होईल ना आता या मागून घेऊन अंडाकलाय तो बाप यायचा का होय या आईला अरे बेरीकी नाही का अरे तिच्या आईला अयो ए दमाय तुम्ही तू हो पेपरला चालली अच्छा किती राहिले पेपर झालं आज शेवटचा आहे एकटीच हो एकटीच चालली चल ना तुला सोडतो नाही मी जाईल अरे जायला काही नाही पण तुला पण पाय कधी जाणार 2.5 किलोमीटर जायचंय हा जाईल मी आता सवय झाली मला अरे का आमच्यासोबत यायला लाज वाटते का नाही असं काही नाही आहे चल ना मग मी तुला सोडतो मी गावातच चाललोय हा बरं चल बस बसते
बस. कोणता पेपर आहे आज? आता शेवटचे चालत होतं मग झाले. दोन्ही साईडने भरपूर पाणी हा तळ्याला, त्याच्यामुळेच मला गावाकडं आवडतं. पाणी वगैरे वातावरण पण. काय झालं? हां काय झालं, गाडी बंद पडली का? नाही, गाडी नाही बंद पडली, मग मी बंद केली. का बरं? मला तुझ्याशी बोलायचं आहे. हा बोला ना मग. हो, मी पहिल्यांदाच एका मुलीशी बोलतोय. असं मी कधी कोणत्या मुलीशी बोललो नाही, मला तुझ्याशी बोलावं वाटलं. हा बोला ना मग. मला आवडतेस तू, माझं प्रेम आहे तुझ्यावरती. असं अचानक? अचानक नाही, त्या दिवशी अक्कापासून गेल्यानंतर मी खूप विचार केला. अक्का पण म्हटली मुलगी खूप सुंदर आहे आणि स्वभावाला पण खूप छान आहे. असं एकदम तुम्हाला लग्नासाठी मी लग्नासाठी तुला बोलतोय. करशील माझ्याशी लग्न? नाही, विचार कर माझा, मी मनापासून बोलतोय. मी विचार करून सांगते तुम्हाला. चालेल ना? बाकी तुला काय वाटतं ते सगळं मला, माझा नंबर देतो तुला आता सोडल्यानंतर, मला सांग. हा ठीक आहे चालेल. प्रेमाच्या नगरीत उडतो गुलाल, नादात तुझ्या झाला मजनू बेहाल. जाशील इथून की येऊ सोडायला तू डायरेक्ट श्रीगोंद्याला? नाही बस येईल ना आता. उशीर नाही ना होत पेपरला? नाही मी जाईल बस आल्यावर. बरं ऐक ना, मी मनापासून बोललोय बरं का. याचा विचार तू आता मनापासून कर. मी लग्नासाठी तुला माझ्याकडून तू पूर्णपणे होकार आहे. मला तुझं उत्तर ऐकायचं आहे. ठीक आहे, पण मग मी पण आजपर्यंत असं काही विचार केला नाही. आता कर ना. हो पण कधीही फोन कर. ठीक आहे चालेल. मग मी तुझ्या वडिलांपर्यंत येतो. हां चालेल. येऊ का? ऑल द बेस्ट. थँक्यू. फक्त बस स्टॉपवर जाते. हो चालेल. बाय. प्रेमाच्या नगरीत उडतो गुलाल, नादात तुझ्या झाला मजनू बेहाल. अरे गाडी आहे का होडी? हा काय झालं? काय झालं मी चालू होते का ते बंद पडले? मग तुम्हाला चांगली गाडी देऊन चालून का? चांगली माही झाली का नाही तेवढं हा, सांग. तुमची झाली. अरे काय झाली? आठवडा झालं काय ऑपरेशन करीत होता काय तिचं? अख्खं काम होतं गाडीचं इंजिनचं, मग 8 दिवस लागणारच ना. अख्खं काम? मग अरे फक्त चालू होत नव्हती. नाही गाडीचं क्लच पेटन ती गेलती ना. क्लच प्लेट? हो. अरे बिन क्लच प्लेटची चालू होती माझी गाडी, तुला माहिती आहे काय? मग 8 दिवस लागणार, गाडी बंद पडत होती सारखी. काही गाडी तुला का तू गे? हे चांगल्या गाड्या बंद पाडीतून परत म्हणतो 8 दिवस लागले तिला. बिना ऑइलची गाडी चालवली, ब्लॉक पिस्टन जाणारच आहे ना तिचा. ऑइल तरी होतं गाडी ते. बिन ऑइलची? मग अरे 1 लिटर गोडे तेल ओतलं होतं मी ते. गोडा तेल तुमच्या कोणी ओतलं होतं? अरे माझा बाप वतीत होता, मी वतीत होतो, आणि त्याला काय झालं? गोडा तेल नसतं वाटायचं, गाडीचं ऑइल असतं. मग कोणतं तेल वाचायचं? गाडीचं गल्फचं वाटायचं VW40. अरे ते बी तेलच आहे आणि हे बी तेलच नाही आहे. असं नसतं, ते डोक्याला लावायचं तेल असतं. अरे लावायला काय, तळायला काय आणि चोळायला काय एकच झालं ना तेल नाही म्हणजे. नाही चुकी, त्याच्यामुळेच गाडी बंद पडली ना. अरे गाडी काय ती बंद पडली? तो डोकं बंद पडले बाई, गाडी मोकार बंद पडली चांगली. तो मला अजिबात नाही जमायचं. बरं आता क्लिअर झाली का नाही गाडी? झाली ना, क्लिअर झाली. झाली ना सगळी क्लिअर? हो. किती झाली ती? 8,500 रुपये झाले. अरे ती इकली तर 8,000 नाही यायचं. तेवढा खर्च झालाय तिचा. बिल देतो तुम्हाला. अरे कायचं बिल देतो? बिल तू हातानेच लिहिणार आहे ना का वरून येणार आहे? तुम्हाला दाखवतो ना काय काय बदल. काही करीतो अरे तू. आपल्याला तर काय पटलं नाही गाडीचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ठीक आहे 5,500 बाकीचे खात्यात लिहून ठेव. कधी येताल? अरे देतो 2 दिवसात. नक्की? हा. नाही तर गाडी लावून घे ना. अरे गाडी लावूनच होती ना इतके दिवस. नाही परत नाही, दिलं पैसे का? नाही दिले. काय सांगत तू? उगाला का चांगल्या गाडीचं वाटोळ केलं? हे? एवढं तोंडवर करून चालली तिकडे इकडे. तुम्ही काय करते इकडं? तुला बाप बीप दिसतो का नाही? हा दिसतंय, बोला काय. झाला का पेपर झाला? हा झाला. तुझी नाटकं झाली ना सगळी?
नाटकी? अरे माहिती पेपर बिपर झालं का? हा झालंय. मग आता करायचं का लग्न? ए करीतो का माझ्या पोरी बरोबर लग्न? हो काही कोणाला काही माहिती लग्न करते का? अरे कोणी आहे का त्यो? हा येड्या वाकडे वायरीज वाढले की 2000 घेतोय. हा येडा. बंद पडलेली गाडीचं 8000 घेतलं माय. काय साधा आहे का त्यो? हे बघा तुम्हाला मी आता सांगितलं गावात बिवत नाही काही पण कोणाला काही बोलू नका. काय सर जुळत नाही का माहिती पार तुम्ही असं दाखवायला पर मग काहीच होत नाही आणि तुमच्यामुळेच होत नाही खरं तर. अरे बापाला काळजी असं ती. हो असते मग जर नीट व्यवस्थित तुम्ही सगळ्यांसमोर गावात विचारते तुम्ही. काय म्हणते तू? काय कळत नाही तुला काय नाही. अरे थांब ए, गाडी बस आहे पुढे बॉम्बलेट चालली येते. ए अरे कुठं तोंडवर करून चालली? हा बापाची गाडी बसायलाच वाटते का तुला? बापाच्या गाडी उभा असेल लाज वाटते का? आणि बापाला लाज वाटत नाही का दुसऱ्यांसोबत काय काय बोलत आहेत काय कसं आहे काही पण बोलत आहे. काय बी म्हणजे काय बोललो मी? काय बोललं म्हणजे असं कुणापाशी पण बोलायचं का? हा माझ्या पुरीशी लग्न करणार का? माझ्या पुरीला सोरीक बघा अशाने नाही सोरीक जुळती. अगं सोयरी की चालता चालता जुळत या तुला अक्कल आहे का काय? नाही मलाच अक्कल नाही सगळे काय अक्कल ना तुम्हाला चाललेली आता येते. हा ते म्हणजे तुम्ही कोणाला पण कसं काय बोलू शकता बरं असं? उद्या हेच पोरं मला उद्या रस्त्याने चालताना शिट्ट्या मारतील. अगं 2-2.5 किलोमीटर मला एकठेल पाय यावं लागत. अरे तुला माहिती आहे का कोणाच्या मध्ये शिट्ट्या वाजवायची? त्याच्या शिट्ट्या काढीन मी. हा त्याच्या शिट्ट्या काढून तुम्ही ना पहिल्या लोकांसोबत बोलायचं नीट शिका जरा. ते लोक ना मला नाव ठेवित्यात माझ्याशी वाईट वागत्यात. तुम्हाला काही नाही मी मुलगी मला माहिती लोक काय काय बोलतात काही नाही ती. बरं आता काय चलत जायचं घरी? नाही मला यायचंच नाही तुमच्याकडे मी पाय जायचं. बस आहे चल मी येणारच नाही. तू घरी गेल्यावर बघतो बस. हा घरी गेलो बघतो असंच करा तुम्ही पुरीला सुद्धा दापत राहा. अरे लग्न जमवायचं नाही मग तशी सोडायची काय तुला? आपण एकलती एक पोरगी तुम्ही कसं विचार करायला पाहिजे. हे मला नको शिकू बरं का? अशी चालता चालता सोयरीक जुळवली होती माझ्या बापानी बी. हा ना म्हणूनच तुम्ही असे आहेत. बस गाडी आता काय उतरी ती परत खाली. हा? पहिलं उतरती आता यूच वाटत नाही तुमच्या गाडीवर कधी. आणि हे बघ हे सकाळी शेर तुकड्यावर गेलोय मी इथने तर चांगलं स्वयंपाक कर काहीतरी. बरं. भूक लागली मला. काय बनवते ना मग काही. दरू कॉमेडी आता बाई कोंबड्या अवघडच बाई यांचं. येते. माणूस खायला लागलं तरी अवघड वाटत आहे यांना. बरं बसा घरात मग तोवर मग मी हे घेऊन येते कढीपत्ता आणि मिरच्या आणते मागून. हा बसतो इथंच घरात काय. बसा. ही पोरीचं लय अवघड आहे बा. हो नमस्कार. राम राम पाहुणे. कुणाकडे आले तुम्ही? आम्ही कांदे पाहायला आलो होतो. कांदा बघा आलता वय. हां ते नवल्यांचं घर आहे का माहिती? नवले वय. तात्या नवले. हा तात्या नवले ह्या काय इथं खाली राहिलंय. त्याचं कांदा आहेत बरं का? तेच कांदा नाही चालू या ते आता मग आता ती भरायची गाडी आता एक भरून लावली आम्ही मला जायचं होतं तिकडेच आता. कोणाकडे भरली आता? तात्याकडे. मोरेंकडे भरले. मोरेंकडे भरली होय. तात्या मोरे हा तात्या मी मोरे नवले होय. बोलला. हा, एक नंबर भारी माणूस. बिडी काढील पैसे देतोय मला रोज ती. बर बर मग कांद्याचं व्यापारी आहे काय तुम्ही? हा किती टारक आहेत? तर 10 तारखा जायचं रोजच्या. 10 टारका? हा एका टारक माग किती निघत्यात? निघतात 5, 5.5, 6 पर्यंत जातं अवरेज खायला नाही. बरं आहे थोडक्यात आपलं मग पुरतं काय? चालतं या 500-600 निघलं तरी लय झालं. 500-700 निघत असतात का? मग 1-1.5 लाखाच्या पुढे राहते माग शिल्लक. 1,00,000-1,50,000 हा रोजचं एका गाडी माग. अयो तुमचा पोर आहे काय? बरं हो. लग्न झाले काय नाही याचं? नाही लग्न आता मुलीच पाहत आम्ही चालत तळ बघत होतो आम्ही तळ येतेच बघायला. बघायची का पोर? हो चला मग चला चला पोर दाखव तुम्हाला. गाडी लावा इथं. गाडीच काय करता? पोर का इकडे पिकून गाय लागले तुम्ही गाडी बघत बसलाय. चला कांदन रियंदर राहू द्या बाजूला. अरे चल पोरा ये इकडे. आले तिथे. चल 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 लाजायचं नाही राशीन तसाच. सगळ्या लालच मिरच्या. चला बरं तुम्ही पहिले काय नाही गावा नेमकं असलं काय हे इकडे. घ्यावं लागते आता. आपण हो आता काय आले तळत सगळ्यात जमून. अहो माई पोर असली ती साई देखणी आहे ना. मेच एवढा देखणार म्हणलं पोर कशी असेल? आपण आपलं पोरग होतं पैसा कमी होते तसा पोरग आमचा. आणि मग ह्या बघा ही पोर आहे माई. काय झालं तात्या? काय झालं म्हणजे? तात्या एवढा वाटला काय तुला? अरे यांचे इस्टार काय आहेत कांद्याच्या. कांद्याचा व्यापारी आहेत.
कांदा दाखवायला तर म्हणलं पोरगी बघून घ्या माई. तुला पसंत आहे का पोरगा? तात्या काय हो? काय मग पोरगा आहे न काय आहे? हा तुला काय दुसरा काय दिसला काय येऊ? हा अरे कसं आहे मग काय आहे पाहुणं, तुम्हाला खरं सांगू का, सोयरिकीच्या भानगडीतच पडित नाही म्या. पण आता हे घरचं आहे म्हणून, नाही तर पुण्य करणं बाप आहे, नाहीचा नवरा बाप आहे. कुठं सोयरिकी जमवता कोणाच्या? बरं या बघा, तुम्ही आहे ना बाजूला आहे पाहुणं, यांना बोलू द्या जरा. हा आपण येऊ फिरून. या बघ नीट बोलत्या पोरा सांगे काय सोयरीक घालवशील, कोटभर रुपये कमावतोय. हा चला फोन आला, कोपऱ्यात जाऊन बोलू आपण. या अहो काय आहे तुमच्या वडिलांचं? हां अहो ते तसंच करतात, त्यांना जरा जास्तच काळजी नाही त्यांच्या मुलीची. हा का आता तुमच्या वडिलांनी इथपर्यंत बोलवलं ठीक आहे, मान्य आहे. तुम्हाला नावं ठेवण्याजोगं काय नाही, तुम्ही दिसायला बी खूप सुंदर आहेत, मला बी तसं आवडलात. मग त्यांनी बोलल्याप्रमाणे तर तुम्हाला जर काय वाटलं तर सांगा, तसं काही नाही. हां बरं मी फक्त आम्ही असं अचानक आलो की त्याचा राग मानू नका. फक्त आता आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही चाललो होतं कांद्याची गाडी भरायसाठी. बरं मी काय ते विचार करून सांगते तात्यांना. चालेल. ठीक आहे. हां आणि कसं आहे माहिती आहे का पाहुणं, आपली परिस्थिती आहे का लय हालाकीची बरं का. मग हे अक्षरशः इतकं बेकार दिवस काढलेत मी तुम्हाला सांगतो. लग्नाचं आपली परिस्थिती काय करून घ्यायचोगी नाही. काय नाही, संमत चांगले आहेत आपले, जुने संमत येतं, मुलगी छान आहे, तर चालतंय. तुम्ही फक्त लग्न करून द्या, आम्ही बाकी काय नका देऊ आम्हाला. काय मग तुम्ही लग्न करून घेताना, आता तुम्ही म्हणताय तर घेतो कर, मग काय आता. पण लग्न असं एकदम दणक्यात करायचं बरं का, काय कमी नाही पडलं पाहिजे. पोराला ₹1,00,000 ₹2,00,000 महिना पाठवून तो काय मागायचं होतं, होतं खर्च एवढा, लग्न परत नाही, आम्ही दाबात खर्च करणार. हा आता तुम्ही करताय म्हणल्यावर काय अडचण नाही बरं का. पण कसं आहे माहिती आहे का, इकडे आपलं एक आहे बरं का, हुंड्याचं अवघड आहे. पण हुंड्याचं हो, हुंड्याचा आता प्रथा काय राहिलेली काय नाही, फक्त तुमच्या पोरीची हाऊस मग तुम्ही काय करा, आम्ही काय करतो. नाही म्हणजे मी द्यायचो नाही, पण तुम्हाला द्यावं लागेल. इकडे या, इकडे या. काय तुम्ही म्हणतात ते आम्ही कशाला बी तयार आहेत आम्ही. हा तुम्हाला हुंडा द्यावा लागेल आम्हाला बघा. तुमची काय अपेक्षा आहे अजून? आमची इच्छा बाई पोरीला स्कूटी बिटी घेऊन द्यायचं. काय आहे, तिनले गरिबी दिवस काढलेत. हा चालतं, आमच्या घरी 2-4 गाड्या पडल्यात, तरून तुम्हाला एक तुमच्या ठिकाणी घेऊ आम्ही. हा आणि सोन्या नाण्याचं एकदम दागिनं घालायचं तिच्या अंगावर. हे अशी माणसं जळली पाहिजे. ते आमचीच आहे, आम्हालाच होणार आहे, आम्ही घेणार. हा आणि काय माहिती आहे का, काय पाहुणं बिवणं आणायचं असतं ना तुमचं आणा, आम्ही दोघंच फक्त, आम्हाला कोण पाहुणं नाही काय नाही. ही गावातली भांगार लोक आहे. ठीक आहे, चालतं, तुम्ही म्हणता तर चालतं, काय अडचण नाही. हा चालतंय, मग पुढली बोलली घेऊ करून आपण. काय मुलीला पसंत आहे, मुलगा काय पटापटी म्हणजे महत्वाचे. अहो पसंती दिला, पसंती म्हणजे काय विचारता. परत नकोय घोटाळा किंवा असं जरा आम्ही म्हणजे अहो मला पास म्हणजे पोरीला पास मी मुलीला तुला मुलगा पास आहे का? आहे का नाही पास तुला? हे बघा हो म्हणली तीन, त्याला काय दावा. आपण तिची इच्छा पूर्ण आहे ना, हा मग आता ग बसली म्हणजे बापासमोर कुठं म्हणेन ती. आपण ठरवू बैठक आणि तिचं मग. हा चालतंय, या मग तुम्ही. राम, राम, राम. हा 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 या बरं का मग. हा पुढल्या वारी नक्की या. हो काय तात्या हे काय गावातही तेच आणि घरी तेच. अहो दुसरं काही नाही येतं का नाही तुमच्या डोक्यात? अरे तेच म्हणजे काय, काय चुकीचं केलं काय म्या? हा अरे चांगलं एवढं येडी आहे काय तू, ₹1,00,000 कमविते ते पोरगा. हा अरे 2 गाड्या जरी मला भेटल्या लागल्यानंतर गावात एक माणूस उडवीतच चालीन मी आता. हा उडीतच चाला तुम्ही, तुम्हाला ना माही खरंच काळजी नाहीये. नको तिथं डोकले चालत तुमचं. ए नको तिथं डोकं म्हणजे, या आईला पोरीला एक अक्कल नाही बुवा. चांगली स्थळं बघावं का नाही तुला. पुण्य करणा पाप आहे, राईचा नवरा बाप आहे बुवा. डोकंच आऊट झालंय आपलं. ए पोरे इकडे, तो इकडे